स्टेशनवर जी रिक्षा स्टँड आहे, टॅक्सी स्टँड आहे, बघा ठाणे स्टेशनवर 9 लाखाच्या वर कम्युटर्स रोजच्या रोज प्रवास करतात आणि ज्यावेळेला ते स्टेशनवर उतरतात त्यावेळेला त्यांना जर सहज आणि योग्य पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उपलब्ध झाली नाही तर त्यांना तासनतास बराच वेळ त्या ठिकाणी त्यांना वेटिंगला राहायला लागतं आणि त्या ठिकाणी अंधाधुंदपणे त्या ठिकाणी हे काम चालू आहे. काही रिक्षावाले जसे प्रामाणिक आहेत, योग्य पद्धतीने वागणारे, तसे काही रिक्षावाले हे त्या ठिकाणी दादागिरी करून उर्मटपणे त्या ठिकाणी प्रवाशांशी पण वागतात, अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. तर त्या ठिकाणच्या संबंधामध्ये देखील त्यांनी, आमची नगरसेविका आहे तिने देखील मला तक्रार दिलेली आहे, नम्रता कोल्हे, आमचे विशाल वाघने देखील तक्रार दिलेली आहे आणि बुधवारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दौरा करणार आहोत. पण तत्पूर्वी पहिली लेन जी आहे ती लेन फक्त इमर्जन्सी वाहनांकरता जी ठेवलेली होती ती जी त्यांनी ओपन केली ती ताबडतोब बंद करा म्हणून मी ACPला सूचना दिलेली आहे. कारण की त्या ठिकाणी ते लोक दुसरे रिक्षावाले जे आहेत ते बसताना ठोकतात आणि त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी मनमर्जीप्रमाणे लांबच्या भाड्यांना तिथे मागणी केली जाते. ते देखील पुढच्या काळामध्ये त्याचा बंदोबस्त पहिली लेन जी आहे ती बंद केली जाणार आहे. बाकी काही ठिकाणी ओशी मिळत नसते, काही ठिकाणी आज तर ते पडघा भागामधले लोक आले होते, त्यांचे इथे ॲडिशनल तहसील ऑफिस जे आहे ते मंजूर होतं, परंतु कुठल्या ना कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे ते राहिलं. तीही लोकांनी मागणी केली. आपणही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि प्रशासकीय दृष्टीने देखील ते सोपं आहे. पडघ्यासारख्या ठिकाणी कलेक्टर आहे, तहसील ऑफिस चालू करणं अतिरिक्त, तर त्याच्यावर देखील पुढच्या काळामध्ये मंत्री महोदयांबरोबर बसून उपाय केला जाईल, तोडगा काढला जाईल आणि त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली जाईल. असे निरनिराळ्या भागातल्या काही स्वच्छतेचे विषय आहेत, काही शालेय विषय आहेत, काही व्यक्तिगत विषय घेऊन नेहमीप्रमाणे लोक आले होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांची जी न्याय्य समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी आम्ही देखील पुढच्या काळातही कटिबद्ध आहोत.